सकाळ सकाळ कोथमीरवाला आलता. मग काय ना 2 पेंड्या घेतल्या बरं का. 10 रुपयाला 1 पेंडी होती. आईला म्हणलं आता कशाला घेतलं, उद्या सोमवार होता. बाजारावून आणल्या असत्या. आई म्हणली संध्याकाळी कोथिंबिरीच्या वड्या करू. मग काय कोथिंबीर घेतली आणि फ्रीजमध्ये ठेवली. चला म्हणलं आता बाहेर आई काय करते बघावं. मग काय इकडं बाहेर आलो तर आई इकडं भांडी घासत होती. मग काय मी बी इकडं खोबरं बाहेर आणलं, वाळायला टाकलं आणि इकडे शेंगा बी आहेत ते बी वाळायला टाकल्या. मग काय इकडं आता घरात आलो. आता या सोफासाठी बी लय राडा होता. मग काही ते टाकल्या साईडला आणि सोफ्यावरचं सगळं झटकून ते घेतलं. तर घाण नव्हती लय झाली ह्याच्यावर. मग काय ते घेतलं थोडंच आवरून आणि आता चला म्हणलं मस्तपैकी झाडून बिडून मारावं. तर चला म्हणलं मस्तपैकी घर बीर जाळून घ्यावा. तर सगळं घेतलंय बरं का, सोफा सेटचं खालचं ते. आता टी व्ही लावा म्हणलं तर रात्री बॅलन्स संपला होता टीव्हीचा. रात्री 9 वाजता संपला होता. भावाला टाक म्हणला तर भाऊ म्हणला माझ्या अकाउंटला पैसे नाहीत, उद्याच्याला टाकू म्हणलं. तर चला म्हणलं आता जाऊन द्या म्हणलं. आता चला म्हणलं आई ना इकडं घर ती पुसायला लावली ती. आज म्हणली घर ती पुसून घे. मग काय बाहेरनं बादली ती आणली भरून आणि इकडं घर ती पुसून घ्यावं म्हणलं. तर मी लाजत नाही बरं का असल्या कामाला, सगळी कामं येते ती मला करायला. तर चला म्हणलं आता घर बीर पुसून घ्यावं आईनं सांगितले म्हणल्यावर. आईचं नाही ऐकायचं मग कोणाचं ऐकायचं. तर काल एका मुलीने कमेंट केली होती बरं का मला. तर मंगेशला बी कधी किचनमध्ये लावत जा अशी कमेंट केली होती. तर मंगेश येतोय बरं का संध्याकाळी 7 वाजता कामाला. का किचनमध्ये जायचं ती. तर त्याला बी येतात बरं का असली कामं करायला. सगळी करतो ती बी काम माझ्यासारखी. आणि त्याला स्वयंपाक तर इतका भारी येतो ना, लय भारी येतो. बिना त्याने 1 नंबर येते बरं का. तर दीदी तूच एक दिवशी बरं का खायला त्याच्या आजची बिना. आता ह्या दीदीला भाऊ नाही बरं का, माझ्या भावाला ते भाऊ म्हणते. शाळेत असल्यापासून म्हणते बरं का. आणि माझी ओळख झाली मी शेलगावमध्ये कामाला गेल्यापासून. तर माझ्याकडे आलती बोलली बिल्ली बरं का मस्तपैकी. मला म्हणली मंगेश तू कुठं जातो. म्हणलं डागळ्याची कामाला जातो म्हणलं. तर ते बरं गप्पा बिप्पा मारल्या मस्तपैकी. आणि चला भाऊंना आता मस्तपैकी घर ती पुसून घेतलंय आणि इकडं पाण्याला आलो हापशावर. आई म्हणली चांगलं पाणी येते तोपर्यंत पाणी घेऊन या. मग काय आलो इकडं पाणी घेऊन.